प्रिया, आपल्या ट्रॅडिशन प्रमाणे म्युझिकने सुरुवात करूया. प्रार्थनेने छोट्याशा. तू बुद्धि दे, तू तेज दे, नव चेतना विश्वास दे. बुद्धि दे, तू तेज दे, नव चेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा घास दे. बुद्धि दे, तू तेज दे, नव चेतना विश्वास दे. तो प्रिया, ओव्हर टू यू. आता पूर्णपणे तुझ्याकडे. तू थोडी गीतेची महात्म्य थोडस तू सांगणार होती. सर्वांना नमस्कार. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. श्रीमद भगवत गीता 700वा आणि शेवटचा श्लोक. श्रीमद भगवत गीता हा एक अतिशय अलौकिक आणि रहस्यमय ग्रंथ आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्याच मनामध्ये त्याच्याबद्दल कायम आकर्षण आणि खूपसं कुतूहल पण राहिलेलं आहे. खर तर आपला हिंदूंचा तो पवित्र धर्मग्रंथ आहे, पण या ग्रंथात कुठेही हिंदू धर्म असे शब्द आढळत नाहीत. आणि अन्य धर्मीय सुद्धा तितक्याच आवडीने या ग्रंथाचा अभ्यास करताना दिसतात. आज केवळ भारतातच नाही तर अन्य देशात अन्य देशीय लोक, ब्रिटिश, अमेरिकन यांना सुद्धा भगवद्गीतेबद्दल प्रचंड कुतूहल असतं आणि ते त्याचा वेगवेगळ्या प्रसंगी त्याचा उपयोग करतात, त्याचा अभ्यास करतात असं आढळून येतं. म्हणजे या ग्रंथाने सर्व धर्मांच्या कक्षा पार केल्यात, देशाच्या केल्यात, वंशाच्या केल्यात आणि हा जगतमान्य म्हणावा असा ग्रंथ झालेला आहे. पूर्ण जगामध्ये या ग्रंथाला आदर आहे. भगवद्गीता या ग्रंथाला. असे ग्रंथ अनेक असतील, पण मग या ग्रंथाचं काय वैशिष्ट्य आहे, काय याच्यामध्ये विशेषता आहे, काय याचा निराळेपण आहे, हे आपण आज सुरुवातीला जाणून घेऊया. त्यासाठी गीतेच्या जन्मापासून आपण सुरुवात करूया. अर्थात भगवद्गीतेचा जन्म कसा झाला, कुठे झाला ते मला वाटत नाही तुम्हाला सर्वांना सांगायची काही आवश्यकता नाही. पण थोडक्यात मी सांगते की जेव्हा अर्जुन कौरव पांडव युद्धासाठी सगळं समोरासमोर येऊन उभे राहिले, तेव्हा जेव्हा अर्जुनाने असं पाहिलं की आपल्या समोर आपलेच आप्तस्वकीय, नातलग, गुरु, बंधू सगळे उभे आहेत, ते पाहून त्याचा धीर खचला आणि त्याला असं वाटलं की अरे आपल्याच लोकांना मारून आपण राज्य उपभोगायचं, काय त्याच्यामध्ये आनंद आपल्याला मिळणार आहे. असं म्हणून त्याने शस्त्र खाली ठेवलं आणि कृष्णाला सांगितलं की कृष्णा, मी युद्ध करणार नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाची समजूत काढण्यासाठी जो काही उपदेश केला तो श्रीमद भगवद्गीता या नावाने जगप्रसिद्ध आहे. गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. पण युद्ध प्रसंगी रणांगणात निश्चितच कृष्णाने एवढे श्लोक किंवा एवढे 18 अध्याय अखंड सांगितले नसतील अर्जुनाला. त्यातला जो मुख्य सारांश आहे, मुख्य जो त्याचा गाभा आहे, सार आहे, ते त्याने सांगितलं असणार. आणि
आणि त्याने अर्जुनाचं आजच्या भाषेत म्हणायचं काउन्सिलिंग केलं, अर्जुनाची समजूत काढली. मग अर्जुन युद्धाला तयार झाला. तो म्हणाला कृष्णाला की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोऽस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. म्हणजे मी युद्धाला तयार आहे. अशा प्रकारे अर्जुनाने युद्ध केलं. आता भगवद्गीतेची उपयुक्तता जर अर्जुनाची समजूत काढण्यापुरती असती आणि अर्जुनाला युद्धाला तयार करण्यापुरती असती, तर आज 2025 साली आपण सगळेजण त्याच्याबद्दल चर्चा करायला किंवा ते त्या दृष्टीने विचार करण्यासाठी एकत्र जमलो नसतो. याचाच अर्थ भगवद्गीता ही नाही कालाची मर्यादा पण ओलांडली. कारण हा प्रसंग घडला तो साधारणपणे 5,500-6,000 हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा जी उपयुक्तता अर्जुनासाठी होती तर ती आतापर्यंत राहिली. म्हणजे ही काल सुसंगत आहे. आताही त्याची भगवद्गीतेची तितकीच उपयुक्तता आहे. आणि मी जसं म्हटलं तसं त्याने देश, धर्म, वंश, जात आणि काळाच्याही सीमा ओलांडल्या. म्हणजे ज्याला स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे, ज्याला स्वतःचं भलं व्हावं असं वाटतं, त्या प्रत्येकासाठी भगवद्गीता आहे. मग तो कोणत्याही वंशाचा, देशाचा, काळाचा असू दे. प्रत्येक काळात ती सुसंगत आहे. आजच्या काळातही तिचं तितकंच उपयुक्तता आहे. कारण बघा साधारणपणे ही घटना मी आता म्हटलं 5,500-6,000 हजार वर्षापूर्वीची घडलेली घटना आहे. या एवढ्या मोठ्या प्रचंड कालौघात समुद्र आटले असतील, किती भूभाग खचले असतील, किती आक्रमण झाली असतील, किती पिढ्या आल्याने गेल्या असतील, पण भगवद्गीता टिकली. ती जशी तशी आपल्यापर्यंत आली. म्हणजे ती शाश्वत आहे. आणि त्याला मुख्य कारण म्हणजे तिची रचना. ती भगवान व्यासांच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण जन्माला आलेली आहे. ही सगळी त्यांनी लिहिलेली 18 काव्य आहेत भगवान व्यासांनी. त्यामुळे भगवान व्यासांची अलौकिक प्रतिभा तर आहेच, पण तिची रचना पण पूर्ण निर्दोष आहे. म्हणजे कितीही उत्तम कलाकृती असेल त्याच्यात काही ना काही दोष राहतो, पण गीतेमध्ये एकही दोष नाही. आणि म्हणून ती टिकली इतके वर्ष. ती पूर्णपणे निर्दोष आहे आणि ती तेवढी शक्तिमान पण आहे. कारण बघा जी गोष्ट हे नसते, म्हणजे जिच्यामध्ये बळ नसतं किंवा शक्ती नसते, ती नष्ट होते. पण भगवद्गीता नष्ट नाही झाली. उलट ती तिच्यामधलं एक वाक्य काय, एक शब्द सुद्धा आज आपण तिच्यामधला बदल करू शकत नाही. तेवढं कोणामध्ये सामर्थ्य नाही. म्हणजे आपण भगवद्गीतेचं काय काय निराळेपण आतापर्यंत पाहिलं. किती देशाच्या सीमा ओलांडली आहेत, धर्माच्या सीमा ओलांडल्यात, तिने काळाच्या सीमा ओलांडल्यात. अशी ही भगवद्गीता संस्कृत भाषेत आहे, तरी सुद्धा अतिशय साधी, सरळ, सोपी आहे. कारण वेद उपनिषद हे पण संस्कृतमध्ये आहेत, की फक्त आपल्याला केवळ ऐकून माहित आहेत. आज सामान्य माणसाच्या आवाक्याच्या पलीकडे वेद उपनिषदांचा अभ्यास करणं, कारण ते अतिशय जटिल आहेत. गुंतागुंतीची रचना आहे तिची. ती आपल्याला आणि आपल्याकडे एवढा वेळही नाही आणि आपली एवढी कुवतही नाही. तर त्या उपनिषदांचं सार गीतेमध्ये आहे. म्हणजे एक गीता तुम्ही अभ्यासली म्हणजे वेद उपनिषद अभ्यासण्यासारखं आहे. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे, वेदोपनिषदो सर्वो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. म्हणजे उपनिषद या गायी आहेत, त्याचं दूध काढणारा साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे, तो गवळी आहे. आणि ते दूध पिणारं लहान बालक कोण आहे, अर्जुन. आणि असं हे गीतामृत म्हणजे अमृतरूपी गीता आहे. अमृताची उपमा गीतेला दिलेली आहे. किती सुंदर श्लोक आहे हा. अशी ही गीता आपल्या सर्वांसाठी आहे, सर्वसामान्यांसाठी आहे. संसार करत असताना परमार्थ कसा साधायचा याची कला गीतेमध्ये शिकवलेली. म्हणजे बघा प्रत्येकाला काही हिमालयात जाऊन साधना करायला जमत नाही, जमणार पण नाही. आपल्याला आपले काही जबाबदाऱ्या असतात, त्या सगळ्या पार पाडत असताना कशी आपण परमार्थ साधायचा याचं फार सुंदर वर्णन गीतेमध्ये आहे. ते तुम्हाला प्रत्येक वेळेस कळेलच तुम्हाला जसं आपण पुढे जाऊ वर्गामध्ये.
तसं प्रत्येक श्लोकाच्या मधनं तुम्हाला तो बोध मिळतच जाईल, आपल्याला मिळतच जातो. आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे गीता पाठ करायला अतिशय सोपी आहे. म्हणजे हा प्रश्न मला खूप जण विचारतात वर्गामध्ये की गीता पाठ करायला खूप कठीण आहे ना. म्हटलं अजिबात नाही, अतिशय सोपी आहे. म्हणजे तिची रचना सोपी अशी आहे. कारण बघा, पूर्वीच्या काळी 5,000-5,500 वर्षापूर्वी जेव्हा कागदाचा शोध नव्हता किंवा किंबहुना कागदाचा शोध अगदी आत्ताच आहे, 1-2 हजार वर्षापूर्वीचा, म्हणजे मुद्रण कला, छपाई कला, या काही कला विकसित झालेल्या नव्हत्या, तेव्हा हे गीता किंवा हे ज्ञान हे कसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलं असेल, तर पाठांतराने. आणि म्हणून ती इतकी सोपीपणे पाठ करायला, की मला माहिती ना, कितीतरी आज अनेक लोकांना गीतेचा अध्याय पाठ असतात. म्हणजे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 18 अध्याय पाठ असणाऱ्या अनेक लोक आहेत. त्यामुळे ती पाठ करायलाही अतिशय सोपी आहे. फक्त तिचे उच्चार समजून घ्यायला लागतात कसे आहेत ते. त्यामुळे गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तरे हो ये या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद विनिसृता. म्हणजे गीता सुगीता करायला पाहिजे. सुगीता म्हणजे काय? तर व्यवस्थितपणे समजून घेऊन गीतेचे जर मनन, पठण, चिंतन आणि अभ्यास केला, तर इतर शास्त्र विस्ताराची काय जरुरी? किमन्ये शास्त्र विस्तरे हो. कारण गीता हेच एक, गीतेला योगशास्त्र पण म्हटलं जातं. गीता हे एक शास्त्रच आहे, त्याला योगशास्त्र आणि ते पूर्ण शास्त्र आहे. म्हणजे किती शिकलं मनुष्य तरी काहीतरी शिकायचं बाकी असतं, पण गीता शिकल्यावर असं वाटतं की नाही, म्हणजे माझं शिक्षण पूर्ण झालं किंवा मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला गीता समर्थ आहे, जे शिक्षणाचा जो हेतू असतो आपल्या, तर तो गीतेच्या अभ्यासाने पूर्ण होतो. गीता हे पूर्ण योगशास्त्र गीतेला म्हटलं जातं. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता. कारण साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या मुखकमलातून हिचा जन्म झालेला आहे. आणि भगवान श्रीकृष्णांना आपण विष्णूचे अवतार मानतो, असे ते पवित्र आणि तेजस्वी शब्द आहेत. हे सगळं जरी खरं असतं तरी पण आजच्या 21व्या शतकात 2025 साली 2025व्या सालामध्ये गीतेची काय उपयुक्तता आहे? आजच्या आपल्या धावपळीच्या, दगदगीच्या, गतिमान जीवनात गीता कुठे उपयोगी पडते? तर सर्व ठिकाणी पडते, म्हणजे सर्वांना पडते. अगदी मी तर म्हणते लहान मुलाला शिकवावी, कारण पुढे जाऊन त्यांना चांगलं चारित्र्यवान, त्यांचं चांगलं चारित्र्य बनायला गीता मदत करेल. लहानपणी शिकणंही सोपं असतं, पाठही पटकन होतं लहान मुलांना. तर लहान वयापासूनही सुरुवात झाली पाहिजे. 7-8 वर्षाच्या मुलांना अगदी 15 दिवसात 15वा अध्याय ते शिकतात, 10-15 दिवसात, माझा अनुभव आहे. म्हणजे लहान मुलांना जर शिकवली तर पुढे त्यांचं आयुष्य चांगलं जाईल, अधिक संपन्न जाईल, चारित्र्य संपन्न ती मुलं निर्माण होतील, नागरिक निर्माण होतील. पुन्हा तरुण वर्गाला तर आहेच, कारण आपलं संसार करत असताना परमार्थ कसा साधायचा, किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस आज सगळ्या तरुण पिढी स्ट्रेसने काय ग्रस्त आहे. तर गीता फारच सुंदर स्ट्रेस मॅनेजमेंटचे धडे देते, की स्ट्रेस कसा मॅनेज करावा हे गीता पठणातून आपल्याला समजतं. त्यामुळे तरुणांनी करावं आणि वृद्धांनी तर करावंच करावं, कारण आपल्याकडे अनुभवाची शिदोरी असते. आणि आता या वयामध्ये आपण अधिक चांगल्या नजरेने गीतेचं अध्ययन करू शकतो. आणि गेल्या वेळेस मी सांगितलं तसं स्मृती किंवा तुमची स्मरणशक्ती चांगली राहायला गीता मदत करते. गीतेच्या पठणामुळे आपली स्मरणशक्ती अधिक चांगली राहते. त्याची जी व्हायब्रेशन्स असतात गीतेची, त्या अक्षरांची, उच्चारांची योग्य, शुद्ध, स्पष्ट, मोठ्या आवाजात गीता म्हणण्यामुळे जी व्हायब्रेशन निर्माण होतात ती खूप पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे आपल्याला, आपल्या शरीराला, मनाला, आजूबाजूच्या वातावरणाला पण चांगला एक पॉझिटिव्हिटी मिळते. असे असंख्य गीतेचे उपयोग आहेत. ते सांगावे तेवढे थोडेच, म्हणजे मी तर, माझी बुद्धी त्याच्यासाठी कमी पडू शकते हे सगळं तुम्हाला समजावून सांगायला. त्यामुळे गीतेचा महिमाच एवढा मोठा आहे की शब्दाने तो वर्णन करता येत नाही. तरी माझा हा छोटासा प्रयत्न तुमच्या समोर ठेवायचा. आणि